आज ना सकाळी सकाळीच ब्लॉग शूट करायला घेतलाय आणि त्याचं रिझन आहे हे गोकर्णाचं उमललेलं फूल. सकाळी सकाळी अशी फुलं वेलीवर उमललेली बघितली ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आज दिवसाची सुरुवात जवळपास 6 वाजता, म्हणजे ब्लॉगला सुरुवात मी सकाळी सकाळी 6 वाजता केलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंबन करून ना आपण आपलं घर आणि जीवन दोन्हीना समर रेडी करू शकतो. आत्ता उन्हाळा एवढा चालू झालाय, पण काही गोष्टी म्हणजे आहारामध्ये किंवा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जर काही चेंजेस जर आपण केले ना तर आपलं घर आपण समर रेडी करू शकतो. काल रात्री आपण दही लावलेलं, तर ते दही आता छान झालेलं आहे. आणि मला कालच्याच ब्लॉगला एक कमेंट होती की काचेच्या कंटेनरमध्ये दही लागलं जातं का नाही. तो हो, छान दही लागलं जातं, पण हे प्रॉपर आहे ना, मी आता फ्रीजमध्ये सेट करणार आहे आणि मग तुम्हाला नंतरच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन की दही किती आपलं छान असं सेट झालेलं आहे ते. आणि काचेच्या भांड्यांमध्ये माझं पण सुरुवातीला असं झालेलं की दही लागलं नव्हतं, पण मी 1-2दा ट्राय केलं त्याच्यानंतर. पण त्याच्यानंतर आता मला सवय झाली आहे, मी बऱ्यापैकी काचेच्या कंटेनरमध्ये ते लावते दही आणि खूप छान पण लागलं जातं. एकदा नसेल लागलं, पण परत तुम्ही एकदा ट्राय करून बघावं असं माझं म्हणणं असेल. तर सब्जा सीडनं मी काल भिजत घातले नव्हते आणि आता काय झालंय की आता सवय उन्हाळा आहे तर रोजच प्यायचा आहे सब्जा. तर मी काय आता विचार केला की रात्री भिजत घालण्यापेक्षा मी ते सकाळी घालेन. आणि कारण सब्जा सीड्स काही भिजायला जास्त वेळ लागत नाही, 15-20 मिनिटात ते खूप छान असे भिजून येतात. उन्हाळा चालू झालाय आणि गरम हवामानात ना आपलं हे घर थंड, फ्रेश आणि आरामदायक कसं आपण करू शकतो ना, किंवा ते कसं ठेवू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही मी सोप्या आणि सुंदर आयडिया तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जशा आपण इतर गोष्टी उन्हाळ्यात करतो तशी झाडांच्या पाण्याची वेळ ही पण आपण उन्हाळ्यात लक्ष दिली पाहिजे. जर तुम्हाला उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यायचं असेल ना, तर आयदर तुम्ही एकतर सकाळी द्या किंवा मग संध्याकाळी द्या. संध्याकाळी जर तुम्ही देत असाल तर एक 4-5च्या आसपास तुम्ही झाडांना पाणी द्या, किंवा मग देत असाल तर अगदी सकाळी द्या. मधल्या वेळेस म्हणजे 11, 11:30, 12 किंवा 1 अशा वेळेस ज्यावेळेस जास्त तीव्र ऊन असतं त्यावेळेस झाडांना पाणी देऊ नका, कारण त्या पाण्याची लगेच वाफ होऊन जाते आणि पाहिजे तेवढं पाणी झाडांना मिळत नाही. बऱ्याच वेळात मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं, झाडांच्या आतमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा सुका काही असेल ना, म्हणजे सुकलेली पानं असतील किंवा नारळाची किशी असेल ती टाका. त्याच्यावरती मग आपण पाणी टाकलं ना की झाडांमध्ये ओलावा बऱ्यापैकी जास्त प्रमाणात राहतो आणि झाडं ना खूप जास्त अशी पाणी शोषून पण घेतात आणि त्याच्यामुळे छान राहतं. फक्त एवढंच आहे, पाणी द्यायच्या वेळेस तुम्ही लक्ष ठेवा, कारण आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की उन्हाळा आहे तर खूप झाडांमध्ये पाणी टाकलं पाहिजे. तर खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही, नाहीतर मग त्याची जी मुळं असतात ती देखील खराब होतात. तर पाणी आपण माती दाबून बघायची, थोडीशी ओलसर लागली तर पाणी टाकायची गरज नसणार आहे. जर आपल्याला असं वाटलं की पाणी म्हणजे माती खूपच ड्राय आहे तर तुम्ही थोडंसं पाणी जास्तीचं टाकू शकता, पण पाणी पाहिजे, उन्हाळा आहे म्हणून खूप जास्तीचं पण पाणी टाकू नका. तर ही आपण उन्हाळ्यातनं अशी छोटीशी झाडांची काळजी घेऊ शकतो. माझ्याकडे जे मनी प्लांट्स होते ना ते आता मी थोडंसं पाणी चेंज करून घेतलंय बघा इथे. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये ना अशी एखादी छोटी किंवा मोठी विंडो असेल तर उन्हाळ्यात मला असं वाटतं ना, एखादा असा नेटचा कर्टन जर आपण लावला ना तर ते कसं आहे ना, हवा खेळती राहायला खूप मदत होते. बघा, बऱ्याच वेळा आपण लाईट, डायरेक्ट सनलाईट आतमध्ये येते म्हणून खिडकी वगैरे बंद ठेवतो. तर जेव्हा आपण खिडकी ओपन ठेवली आणि असा एक नेटचा जर कर्टन लावलेला असला ना तर त्याने कसं आहे ना, एक मंद प्रकाश आतमध्ये घरात येतो आणि हवा पण खेळती राहते. म्हणजे आपण डोर पण ओपन ठेवला जातो त्याच्यामुळे हवा पण खेळती राहते आणि मंद असा एक प्रकाश घरात येतो आणि सगळं घराचं वातावरणात थंड आणि हवेशीर देखील राहायला मदत होते. तर तुम्हाला शक्य असेल तर माझ्याकडे इथे या कर्टन्सला मी एक मध्ये नेटचा कर्टन लावला आहे आणि याच्या आधी तुम्ही बघितलं असेल तर मी 2 नेट कर्टन लावलेले होते. ते दिसायला पण अगदी खूप डोळ्यांना शांत वाटतात, लाईट वाटतात आणि असं उन्हाळ्याच्या वेळेस पण खूप छान वाटतं. आपण ना बऱ्याच वेळा सिरियल्समध्ये किंवा पिक्चर्समध्ये असे बऱ्याचशा ठिकाणी ना असे मोठ्या मोठ्या वासमध्ये अशी छान फुलं ठेवलेली असतात. म्हणजे
प्रत्येक घरातल्या एका एका कोपऱ्यामध्ये ती सजवलेली असो, मग तो स्टडी कॉर्नर असो, डायनिंग एरिया असो, लिव्हिंग एरिया असो की बेडरूम असो, अशा बऱ्याच ठिकाणी ना फुलं ठेवलेली असतात आणि ती आपल्याला बघायला डोळ्यांनी खूप छान वाटतात. तर तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असं एखादं फूल प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवलं तर किती छान दिसेल बघा. मूड अगदी रिफ्रेश होऊन जातो. तुम्हाला जमत नसेल प्रत्येक कोपऱ्यामध्ये, तरी एक छोट्याशा कोपऱ्यामध्ये जिथे तुमचा वेळ जास्तीचा जाणार असतो तिथे थोडासा तुम्ही एक छोटासा वास, आणि वासच पाहिजे असं नाही आहे, तुमच्याकडे ज्या काचेच्या बॉटल्स असतील, काही काचेचे कंटेनर्स असतील, ते पण तुम्ही रियूज करून त्याच्यामध्ये छान असं या पाण्यामध्ये ही जर फुलं ठेवली, हीच फुलं नाही, तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती तुम्ही ठेवली ना, तर अगदी खूप छान आणि प्रसन्न वाटतं. घरामध्ये रोज जेव्हा देवघराची पूजा होते सकाळी सकाळी, त्याच्यामध्ये तुम्ही एखादं मोगऱ्याचं फूल, म्हणजे छोटंसं असेल, एखादं 2-4 मोगऱ्याची फुलं असतील किंवा लिली असेल, छानपैकी गुलाबं असतील, ही फुलं जर देवाला वाहिली तर त्याने सकाळचं वातावरण पण अगदी छान प्रसन्न होऊन जातं. चाफ्याच्या फुलांचा सुगंध देखील खूप छान दरवळत असतो. तर अशा वेळेस हे सगळे थोडे थोडे चेंजेस आपण केले ना, तर आपलं घर देखील खूप छान, प्रसन्न आणि एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते. उन्हाळ्यामध्ये तर किचनला काही सुट्टी नसते आणि सर्वात जास्त गरम हे किचनमध्येच होत असतं. तर मला असं वाटतं की आपल्या दुसऱ्या दिवशीची किंवा आपल्या संध्याकाळच्या भाजीची किंवा डाळ भात, आपल्याला जे काही करायचं असेल जेवण, त्याची थोडीफार तयारी जर आपण सकाळीच करून घेतली, म्हणजे ऊन चढायच्या आधी, म्हणजे जर सकाळी तुम्ही लवकर उठत असाल ना तेव्हा करून घेतली तर ती अतिउत्तम. आता मी ते 2 भाज्या धुवून ड्राय करण्यासाठी ठेवल्या आहेत बघा. आणि ते करता करताच ना तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल ना, थोडंफार पाणी घेण्याचा प्रयत्न करा. जसं मी सकाळी सब्जा भिजत घातलेला, तर त्याचं पाणी होतं, किंवा तुम्ही त्याचबरोबर असं लिंबू पाणी जर घरी करून ठेवलेलं असेल तर तुम्ही थोडंसं लिंबूचा रस किंवा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, साखर, हे जे काही तुम्हाला आवडत असेल ते थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करून, पाणी टाकून तुम्ही ते देखील घेऊ शकता. कारण पाण्याचा इंटेक हा आपल्या शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त गेला पाहिजे. मग ते लिंबू पाणी असो, सब्जाचं पाणी असो, नारळ पाणी असो, वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे ज्यूस असो किंवा मग कसलेही रस असो, तुमच्या शरीरात पाणी 8 ते 10 ग्लास तरी किमान गेलेलं पाहिजे. धुवून स्वच्छ केलेल्या भाज्या मी आता कपड्यावरती छान सुकवून घेतल्या. जर ओल्या असतील तर छानपैकी पुसून घेतल्या आणि त्यांना जशा हव्या तशा, तुम्हाला चॉप करायच्या असतील तर तुम्ही चॉप करून ठेवा, किंवा फक्त क्लीन करायच्या असतील तर तुम्ही त्या क्लीन करून ठेवा. कारण मग आपला तेवढाच वेळ किचनमधला वाचलेला असतो. जर रात्रीच्या भाजीची तयारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी किंवा सकाळी जेवणासाठी ज्या काही लागणाऱ्या भाज्या आहेत ना, त्या तुम्ही आज सकाळी जर करून ठेवलेला असला तर तुमचा बऱ्यापैकी वेळ किचनमधला वाचणार आहे. उन्हाळ्यातलं जेवण तसं बघायला गेलं तर हे हलकंच हवं असतं, म्हणजे कमी तेलाचं, कमी मसाल्याचं, असं जर तुम्ही लाईट हलकं जेवण घेतलं तर ते पचायला देखील हलकं असतं आणि उन्हाळ्यामध्ये ते खूप जास्त फायदेशीर पण असतं आपल्या हेल्थला. तर इथे मी थोडीशी भेंडी होती, ती पण मी कापून घेणार आहे आणि ही मी फक्त तेलावरती परतून घेणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ही छानपैकी कांदा टमॅटोवर परतली की माझी 5 ते 7 मिनिटात भाजी तयार होते. तुम्ही माझ्या बऱ्याचशा मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी बऱ्याच वेळा भेंडी अशी फक्त तेलावरती फ्राय करून ठेवते आणि त्याच्याने ना बऱ्याचशा वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळ्यांच्या जेवणामध्ये निदान दुपारी तरी तुम्ही ताकाचा समावेश करा. असा एखादा ताक मसाला जर घरी बनवलेला असेल ना, तर आपल्याला वेगवेगळ्या बरण्या काढून त्याच्यामधला जे काही मीठ म्हणा, जिरा पावडर म्हणा, चाट मसाला म्हणा, असं वेगवेगळं ॲड करायची गरज लागत नाही. असा एका छोट्याशा बरणीत ताक मसाला तयार करून ठेवा आणि इन्स्टंट आपलं ताक तयार होतं. आणि जे लहान मुलं आणि मोठी माणसं हे दोघेही आवडीने देखील पितात. लहान मुलांना बऱ्याच वेळा सलाड खायचं नसतं, पण आहारामध्ये उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सलाड्स तर गेलेच पाहिजे, ज्याच्यामध्ये विशेषतः काकडी, गाजर, त्याचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोशिंबीर किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइस करू शकता. लहान मुलांना देताना असे तुम्ही थोडेसे लांब अट्रॅक्टिव्ह थोडेसे स्लाइस करून दिले ना, तर ते आवडीने खातील. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे नाईफ पण मिळालेले आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेपचे कटिंग्स देखील करू शकता आणि त्याने तुम्ही असे कटिंग्स करून जर मुलांना दिले तर ते देखील आवडीने खातील आणि त्यांच्या पोटात गेलेल्याचा आनंद हा पालकांना जेव्हा होतो ना, तेव्हा त्याचं फिलिंग काही वेगळं असतं. तर अशा काही गोष्टी ज्या आपण आपल्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकतो.
तसं बघायला गेलं ना तर पावसाळ्या आणि हिवाळ्यापेक्षा जास्त बॉडीला आपला थकवा कधी जाणवतो तो उन्हाळ्यात जाणवतो आणि अशा वेळेस असा एखादा प्रोडक्ट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे आहे अगारोचं ॲटम प्लस हँड हेल्डेड बॉडी मसाजर. याची पॉवर कॅपॅसिटी 28 वोल्टची आहे आणि हे ऑपरेट करायला अगदी इझी आहे. याच्याबरोबर एक मेश कॅप आणि 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स देखील दिलेल्या जातात, ज्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बॉडीला आपल्या पूर्ण बॉडीला मसाज करू शकता. तर आपण सर्वात आधी याच्यामध्ये ना बॉल मसाजर लावणार आहोत आणि त्याच्यावरती दिलेली ही मेश देखील लावायला विसरणार नाही आहोत. ही मेश अशासाठी लावायची आहे ना की ही मेश आपण जेव्हा जेव्हा लावतो ना तेव्हा आपल्या शरीरावर असलेल्या केसांमुळे आपल्या शरीराला दुखापत होऊ नये म्हणून ती मेश दिलेली असते आणि ती प्रत्येक वेळेस तुम्हाला लावायची आहे. आता मी इथे फ्लॅट बॉडी मसाजरची जी कॅप आहे ती लावणार आहे आणि त्याच्यावरती परत मी मेश लावणार आहे. मेश लावायला आपल्याला अजिबात विसरायची नाही. याने तुम्ही तुमच्या बॉडीवर कुठल्याही ठिकाणी व्यवस्थितरित्या छान असा मसाज करू शकता. आता आपण ही कॅप चेंज करून घेणार आहोत आणि आपण आता हा वेव्ही मसाज हेड लावून घेणार आहोत आणि याने ना टिश्यू मसाज करण्यासाठी खूप जास्त मदत होते. शोल्डर, आर्म, बॅक, फीट्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हा मसाज करू शकता आणि तो स्वतःच्या हाताने आपण स्वतः करू शकतो ना, या गोष्टीचा जास्त आनंद असतो. आणि मी आता इथे परत कॅप चेंज करून घेतलेली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्यात बऱ्याच वेळाना पायांची जळजळ, आग हे देखील खूप त्रास जाणवतो. तर अशा वेळेस तुम्ही देखील तळव्यांना मसाज या प्रकारे करू शकतात. जास्त बेटर इफेक्टसाठी तुम्ही थोडंसं तळव्यांना तेल लावून घ्या आणि अशा प्रकारे मसाज करून घ्या. हा प्रोडक्ट खरंच या उन्हाळ्यासाठी हेल्पफुल असणार आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आज ना एक गोष्ट तुम्हाला सुचवायची आहे मला की बघा मी बऱ्याच वेळा व्हिडिओ पोस्ट करत असते. आता सध्या तर रेग्युलर पोस्ट करते. मला जसं जमेल तसं मी खूप प्रयत्न करते रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करण्याचा तुमच्याबरोबर आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न देखील करत असते. पण जोपर्यंत तुम्ही त्या कमेंटमार्फत मला कळवत नाही तुम्हाला ती गोष्ट आवडली आहे की तुम्हाला यातनं अजून काही वेगवेगळे विषयच बघायला आवडतील किंवा अजून काही टॉपिक म्हणजे मी जे दाखवलं आहे त्याच्यामध्ये अजून काही वेगळं बघायला आवडेल का किंवा जे दाखवलं आहे ते तुम्हाला पटलं आहे की नाही हे तुम्ही कमेंटमार्फत मला कळवतच नाही. मी खरंच म्हणजे त्याबाबत हे म्हणत नाही आहे की तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघता. ते सगळं खरंच खूप थँक्यू त्याच्यासाठी. पण जसा वेळ तुम्ही व्हिडिओसाठी काढता तसं एक छोटीशी कमेंट टाईप करा की जेणेकरून मला देखील तुमचा अभिप्राय कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत किंवा हा व्हिडिओ याच्यामध्ये काही त्रुटी होत्या तर त्या रेक्टिफाय करून मला त्याच्यामध्ये अजून काही छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता आले तर तसं तुम्ही देखील मला सजेस्ट करा कमेंटमार्फत. असं मला देखील तुम्हाला सुचवायचं आहे. तर बाकी सर्वस्वी तुमचं आहे कारण तुम्ही वेळात वेळ काढून आपला हा पूर्ण व्हिडिओ बघता. 10, 12, 15 मिनिटाचा जो काही असता तो तुम्ही वेळात वेळ काढून बघता. अजून एखाद सेकंद वेळात वेळ काढून जर तुम्ही मला अभिप्राय दिलात तर मला नक्की आवडेल आणि त्याच्याने मला तुमच्याबरोबर अजून छान कनेक्ट होऊन अजून छान छान ज्या काही व्हिडिओजच्या म्हणजे व्हिडिओमार्फत ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतात ना त्या मी छान प्रकारे तुमच्यापर्यंत पोचवू शकेन. तर चला ही एक छोटीशी माझी रिक्वेस्ट होती. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.